मित्रांनो, लोणंद मार्केट आपल्या शेळ्यासाठी प्रसिद्ध मार्केट आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात म्हणजे या भागात पश्चिम महाराष्ट्रातलं तर मोठं मार्केट आहे. या मार्केटमध्ये आता लहान चपटी कालवाड बिलवाड पण यायला लागेल. आपण त्यांच्या मालकांच्या बरोबर विचारूया हे काय किमतीचे आहेत, कसे आहेत त्यांच्या बरोबर घेऊया. काय किमतीच्या 10,000 10,000 पावतो रुपये. ही प्युअर आहे का कसं काय? हो प्युअर. होय. आणि ही पडेलचं मोठं वाढ दिसतं ही 10-12,000. त्याचे पण 10-12,000 सांगताय. गाव कुठलं हीच का तुमचं? आदरकी. आदरकीच आहे का काय? पलटण बसली. होय. मोबाईल नंबर आहे का पाठ? लोक फोन करतात, पाठ आहे का? सांगा. 98 60 47 40 43. काय असतं माहिती आहे का, आपल्या या बाजारात फक्त मेंढरण शेळ्याच येते त्या. तरी आता ही माल आला पाहिजे का नाही, तो वाढला पाहिजे लोकांचा, म्हणून आम्ही व्हिडिओ घेतोय. तर ठीक आहे, धन्यवाद. नंबर सांगितलं ना. तर आपण बघू अजून पुढं चालू असतोय कंटिन्यू. पुढे इकडे घेऊया दादा. याच्या पण कालवड यायला लागेल. आपण विचारूया दादांच्या बरोबर. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं? राहुल प्रकाश इंगळे. इंगळे साहेब, गाव कुठलं? पाचवड. पाचवड कुठलं? वाय पसलं का? हा, वाय पाचवड. होय. आता ह्याची काय किंमत पडते तुमच्या जनावरांची? याचं काय आपण 17,000 रुपये. किती दिवसाचा असेल? हे वर्षाचं कालवड का? ही प्युअर मध्ये का कसं काय? किती टक्क्यात असतं काय? एचएफचं कालवड आहे. एचएफ म्हणजे प्युअर एचएफ मध्ये आलं? प्युअर एचएफ. बरोबर. आणि तुम्ही जी किंमत सांगताय काय कमी जास्त होणार का? कमी काय करू की थोडे? 20,000 रुपये. 17,000. होय. मोबाईल नंबर सांगा तुमचा? 72 18 49 35 11. ठीक आहे, धन्यवाद. आज किती काय एकच आणलेलं काय? नाही काही. आता इकडे या मग. ह्याचं पण सांगा काय होईल, याचं काय किंमत पडेल? सांगा ही पण याच्यात येतं का पूर्ण? याच्यामध्ये रंग काळा म्हणजे कसं काय? आपलं दोन्ही आणि पुढली बारकी या इकडे ही जरा कमी टक्क्यातले. ह्याची काय पडेल किंमत? त्याची पडती 9,000 रुपये. 9,000. आणि 9 त्याला कलर असल्यामुळे त्याची 9,000 किंमत आहे. होय. ही किती दिवसात असली बारक दिसतंय? बारके किती? 5 महिन्याची. 5 महिन्याचा आहे. आता तुम्ही लहानामध्ये व्यापार करताय का कसं काय? आपलं लहानामध्ये व्यापार करताय. गाव तुम्ही एकाच गावचं दोघं? एकाच गाव. बरं ठीक आहे. आणि जर कुणाला अशी पाहिजे असेल तर बघून देऊ शकताय का? चालतंय, देतो की. तुमचा नंबर सांगा? 90 11 28 49 93. ठीक आहे, धन्यवाद. काय होतं माहिती आहे का, आपल्या मार्केटमध्ये माल येत नाही जास्त असला. आता यायला लागला, सुरुवात झाली हळूहळू, म्हणून आम्ही टाकतोय. अजून लोक येतील बघून. मित्रांनो, लोणंद मार्केट मध्ये अजून एक वासरू आहे, बघू आपण भैयाकडे जाय विचारूया. दादा काय सांगता याची किंमत? ही वासरू दिली आपण. दिलं होय. केवढ्याला दिले? 8,500 दिले. 8,500 दिलं होय. बरोबर. किती दिवसात असेल? ही एक 5-6 महिन्याचं वासरू आहे. 5-6 महिन्यात होय. किंवा जर असं केस डुंगरा दिसते की व्हरायटी कुठली म्हणजे याच्या नाही फुल याच्या पैकी कारवाड. ते कसं जागा ताकद आली ती केस निघून जाते सगळी. होय. तुमचा नंबर परत एकदा सांगा आमच्या बघणारच. 72 18 49 35 11. ठीक आहे. कोणी संपर्क केला तर तुम्ही त्याला देऊ शकता लहान मध्ये. अशा टाईप मध्ये सगळे कालवड असतात. पलीकडचे लहान कोणाच्या ती पण व्यापारी कोण असतील आली. होय. बरोबर. ठीक आहे. यात्रा कमिटी तुमच्याकडून काय घेते? नाही काय विक्रीचं काय नाही घेत. नाही ना? नाही. ठीक आहे, धन्यवाद. दादा नमस्कार. नाव सांगा तुमचं? हनुमान बाबू बंडलकर. कुठलं बंडलकर तुम्ही? बंडलकर वस्ती. लोणंद मधलं का? आता ही विक्रीला याची कालवड्या आणली, तर ही काय किमतीची आहे? ही 10,000 9,000 11,000. काही सर असं आपलं सांगता? सर 2-3ची ती किंमत आहे. बारक्यांची कमी आहे. होय. म्हणजे लहानामध्येच व्यापार करताय? हो. ही खरेदी कुठनं केली जाते? खरेदी घरवा करतो आपण. आपलं फिरून खरेदी करणं आणि बाजारात आणलं. छोटासा व्यापार आहे आपला. बरोबर. आपल्या बाजारात असलं काही येत नव्हतं पहिलं, आता व्हायचं हळूहळू यायला लागलं. म्हणजे काय होतं, हे भाग शेळीसाठी प्रसिद्ध आहे. शेळी मेंढीसाठी. शेळी मेंढी आणि गुरांचा पहिला होता, पण हे नियोजन नसल्यामुळे बाजारात जागा ठेवत नाहीत ना. बरोबर. तुमचा नंबर सांगा? हनुमान बापू आहे आपले. सॉरी 90 96 84 75 49. कुणाला लहान असली कालवड वगैरे पाहिजे तर देऊ शकताय बघून? हो. काय अडचण नाही ना तुम्हाला? त्या बाजारामध्ये जवळपास कोण असेल तर खरेदीसाठी संपर्क करू शकतो. जसं जनावर तसं पैसे. हो. ठीक आहे, धन्यवाद.